तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून, पुसून अशा पद्धतीने कट करून घेतली, त्यानंतर त्याची सालं काढून घेतली. सगळ्याच शेवग्याच्या शेंगांची सालं काढून घ्यायची आहेत. त्यानंतर हे शेवग्याच्या शेंगा कट करून एका कुकरमध्ये घालायचे. यामध्ये हलकंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक शिट्टी येऊ द्यायची आहे. त्यानंतर एका मिक्सिंग जारमध्ये थोडंसं ओलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं, हलकंसं पाणी घालून एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं. दुसरीकडे एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण मसाला, त्यानंतर हलकीशी हळद आणि गरम मसाला घालायचा. त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं. शेंगदाण्याचा कूट 1-2 चमचे घालायचा आहे. त्यानंतर या ज्या शिजवलेल्या शेंगा आहेत त्या आपल्याला पाण्यासकट यामध्ये घालायचं आहे, कारण पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरलेला असतो. आणि मस्त अशी याला एक उकळी येऊ द्यायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आणि इथे आपली मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी तयार होते. मग वाट कसली पाहताय? फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका.